आपलं मूल बदललं आहे की आपण समजून घ्यायचं थांबवलं आहे. पूर्वी आपला मुलगा किती ऐकायचा, आता काहीच ऐकत नाही, हे वाक्य आजकाल अनेक आईवडिलांच्या तोंडी ऐकायला मिळतं. 10 वर्ष ते 16 वर्षावयातील मुलं जणू काही अचानक बदलतात. त्यांना खूप राग येतो, उलट उत्तरं देतात. त्यांना एकटं राहायला आवडतं आणि सर्वात जास्त आपलं मन दुखावतं ते केव्हा, तर जेव्हा ते आपल्या आईवडिलांचं ऐकत नाहीत. पण खरंच मुलं बदलली आहेत की त्यांच्या जगात काय चाललं आहे हे आपण समजून घेत नाही आहोत. या वयातल्या मुलांचं मन खूप नाजूक असतं. 10 ते 16 हे वय म्हणजे बालपणातून तारुण्याकडे जाण्याचा एक टप्पा असतो. त्यांच्या मनात खूप प्रश्न असतात. स्वतःची ओळख शोधण्याच्या प्रयत्नामध्ये ते कधीकधी खूप हट्टी होतात, कधी शांत होतात, तर कधीकधी खूप भावनिक होतात. मुलं आपलं ऐकत नाहीत त्याचं काय कारण असेल, तर आपण ना सतत ऑर्डर द्यायची सवय लावून घेतलेली असते. आता अभ्यास कर, हे आत्ताच आवर, बाहेर जाऊ नकोस. मग मुलांना असं वाटतं की आम्हाला कुणी समजूनच घेत नाही, मग ते विरोध करायला लागतात. मुलांच्या भावनांकडे पालकांनो आपण दुर्लक्ष करतो. मुलं कधी उदास असतात तर कधी घाबरलेली असतात, पण आपण त्यांचं वागणं पाहतो, भावना नाही. मुलांवर आपल्या अपेक्षांचं खूप दडपण असतं. 90% मार्क्स मिळाले तरी उरलेले 10% मार्क कुठे गेले, का नाही मिळाले, अशा प्रश्नांनी मुलं स्ट्रेसमध्ये जातात आणि मग ते पालकांपासून लांब जातात. म्हणून आपण मुलांशी बोलत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की या वयातल्या मुलांवर मित्रांचा खूप प्रभाव असतो. मुलं त्यांच्या मित्रांसारखीच वागतात. मित्र जर त्यांच्या पालकांचं ऐकत नसतील तर तेही त्यांच्या पालकांचं ऐकत नाहीत, प्रत्येक गोष्टीला नकार देतात. आणि हा नकार कुठून येतो, तर आपल्याकडनंच येतो. आपण नाही म्हटलं की ते विरोध करायला लागतात. मग त्यांना असं वाटायला लागतं माझं आयुष्य माझं नाही आहे का. तुमच्या घरात जर तणावपूर्ण वातावरण असेल, आईबाबांमध्ये भांडणं, ताणतणाव, आरडाओरडा, तर या सगळ्यांचा मुलांच्या मनावर खोल परिणाम होतो. ते शांत राहतात पण मनातून ते खूप अस्वस्थ असतात. अशा वेळेला ते ऐकण्याच्या मूडमध्येच नसतात. तुम्ही एक गोष्ट आणखी महत्त्वाची लक्षात ठेवा की या वयामध्ये मूल न पूर्ण लहान पण नसतं आणि मोठंही नसतं. कधी त्यांना आपण लहान समजतो, कधी मोठं समजतो. मग त्यांचा हा वैचारिक गोंधळ होतो की काय योग्य आहे तेच त्यांना कळेनासं होतं. कारण कधी सोयीनुसार आपण त्यांना मोठं समजतो, सोयीनुसार त्यांना आपण लहान समजतो. आणि मग काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे न कळल्यामुळे ते स्वतःचे स्वतः निर्णय घेऊन टाकतात. भले तो निर्णय चुकीचा असला तरी त्यांना ते नाही समजत. आपल्याला काय करता येईल पालकांनो, तर कधी कधी आपल्या मुलांनाही जिंकू देऊयात. प्रत्येक वाद आपणच जिंकला पाहिजे हे गरजेचं नाही आहे. कधी कधी मुलांचं म्हणणं मान्य करू, मग मुलांना वाटेल की माझी पण थोडीशी किंमत आहे. दुसरं म्हणजे आपण आपल्या मुलांना असं म्हणूयात की माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण फक्त शब्दातून नाही तर कृतीतून दिसू दे. मुलांना थोडी मोकळीक पण देऊयात. घरचे नियम फक्त पालकांनी न ठरवता मुलांनाही सहभागी करूयात, म्हणजे मुलं नियम पाळण्याची शक्यता जरा वाढते. आपण मुलांच्या जगात प्रवेश करूया, त्यांना काय आवडतं ते समजून घेऊया. म्युझिक, सोशल मीडिया, टीका करण्याऐवजी त्याच्यामध्ये जर रस दाखवला तर त्यांना तुमच्याशी कनेक्ट झाल्यासारखं वाटेल. मुलं रागावतात त्याच्यामागचं कारण शोधा. कारण मुलं जेव्हा रागावतात ना तेव्हा फक्त त्यांच्या वागण्यावर प्रतिक्रिया आपण देतो, पण शांतपणाने विचार करूया हे का घडतं आहे. कदाचित दुखावलेत का, टेन्शनमध्ये आहेत का. मग तुम्हाला कारण समजलं की उपाय शोधताच येतो. मुलांना फक्त ऑर्डर नाही तर समजून घेऊयात. मार्गदर्शन करताना स्वातंत्र्यही देऊयात. नातं जपायचं आहे म्हणून समज वाढवूयात. तुला खरंच काय वाटतं, अशा एका प्रश्नाने तुमचं आणि त्याचं दोघांचंही नातं फुलेल. नमस्कार, धन्यवाद.